काय मागण्या आहेत, कशासाठी तुमचं आंदोलन चालू आहे? सर, हे आंदोलन NHM म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्याचं आंदोलन आहे। गेल्या 20 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी तुटपुंजा पगारावर म्हणजे जवळपास 20% बी पगार नाही परमनंट पगारीच्या तुलनेमध्ये, आणि काम तर आम्ही तेच करत आहेत। वाहन चालक वाहन चालवितात, GNM डिलिव्हऱ्या करतात, ANM लसीकरण करतात, फार्मासिस्ट गोळ्या वाटतात, लॅब टेक्निशियन लॅब तपासतात, TBचे कर्मचारी जीव धोक्यात घालून TB सारखा आजार भारतातून कमी करण्यासाठी आतोनात प्रयत्न करीत आहेत। कित्येक जण तर एज बारच्या उंबरट्यावर आहेत। आज जर उद्या जरी कायमची ऑर्डर निघाली तर आमच्या काही बांधवांना त्याचा लाभ सुद्धा भेटणार नाही। आज आमच्या एकाही कंत्राटी कर्मचाऱ्याचे लेकरं जिल्हा परिषद शाळेशिवाय शिकायला आमची अवकात नाही लेकराला की त्याला आम्ही मोठ्या शाळेमध्ये टाकावं म्हणून। का अहो, सणावाराला बायकोला साडी घ्यायलाचे वांदे आहेत। हो, काय सांगू तुम्हाला। उक्त कसं झालंय, काम झालंय तहसीलदारचं आणि पगार झाली कोतवालाची, आणि कोतवालाला तरी इज्जत आहे, आम्हाला तर ती बी इज्जत नाही। तुम्हाला सांगतो, कोविड सारख्या काळामध्ये जीव धोक्यात घालून आमचे छोटे छोटे लेकरं घरी असून सॅनिटायझरनं हातपाय धुवून त्या लेकरांचा सांभाळ कसा बसा केलेला आहे। तिथं एवढा आश्वासनांचा पाऊस पडला, आम्हाला वाटलं आरोग्यामध्ये ड्युटी करणं खरंच पुण्याचं काम असतंय काय की। पुन्हा कळालं पुण्यापेक्षा पापाचे भागीदारी आम्ही जास्त दिसायला। कारण 2012ला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणले आम्ही कायम करू, कुणाच्या दारात बसायची गरज नाही, कुणाच्या भीक मागायची गरज नाही, तुम्हाला सन्मानानं घरात बोलून तुम्हाला ऑर्डर देऊ, पाणी पाजू, चहा पाजू। आम्हाला पाणीच पाजलं या शासनाने। तर आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे, 17 महिने झाले साहेब GR निघून की आम्ही तुम्हाला कायम करू। अरे कायमचं सोडा, पण समान काम समान वेतन तरी द्या। आमच्या लेकराचं भविष्य उद्ध्वस्तच आहे ना। आता मोठमोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जे परमनंट लोकांचे व्यापाऱ्यांचे लेकरं शिकत आहेत, तेच जर लेकरं भविष्यामध्ये कॉम्पिटिशनला आले तर जिल्हा परिषदला प्रायव्हेट संस्थेमध्ये शिकणार आमचं लेकरू काय त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये उभा टाकणार आहे सांगा मला। ते लेकरं CBSE मध्ये शिक्षण घेतात, आमचे लेकरं प्रायव्हेट संस्थेमध्ये शिक्षण घेतात, जिल्हा परिषदला शिक्षण घेतात। असं म्हणीन आम्ही जिल्हा परिषदचं आणि प्रायव्हेट संस्थेचं शिक्षण वाईट आहे, पण मला सांगा, एक जर CBSEचं शिक्षण घेत असेल तर त्याच्या पुढे आमचे मराठी शिकणारे लेकरं टिकतील का? आज जर शासनाने काही डिपार्टमेंटला गाड्या पुरवलेल्या आहेत, त्या गाड्याचा विमा आहे पण त्या कर्मचाऱ्याचा विमा नाही। जर ॲक्सिडेंट झाला तर त्या गाडीचे पैसे शासनाला विमा कंपनी देईल, पण जो कर्मचारी मरणार आहे त्याला पैसा नाही, नानू कंपावर त्याच्या घरच्याला नोकरी नाही। तर या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की आमच्या कर्मचाऱ्यांचं दुःख शासनाने लक्षात घ्यावं। काम तर आम्ही तेच करीत आहेत। तुम्हाला सांगतो, आरोग्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरला सुद्धा एवढे कामं नसतील तेवढे ऑनलाईनचे काम आहेत, आणि फिजिकली वर्क करून ऑनलाईन वर्क करायचंय। आता सांगा, आज आमच्या आरोग्य विभागात लातूर जिल्ह्यापुरतं बोलतो मी, तर जवळपास 60 ते 70% लोकांना BP शुगर आहे। 50%च्या वर लोक 40-45 वर्षाच्या वरचे आहेत। परमनंट जरी झालं तर त्यांना लाभ किती मिळणार आहे? 10 वर्ष, पण तेवढं तर द्या। जाता जाता कित्येक कर्मचारी आमचे काही कारणास्तव त्यांना कामावून काढून टाकलं। हेच जर कर्मचारी परमनंट असते तर त्यांना कोणी हात लावला नसता। आमचं भविष्य सिक्युअर करावं, आम्ही एवढ्या 20-20 वर्ष सेवा दिल्यात तुटपुंजा पगारीवर, त्याचं शासनाने लक्ष घ्यावं। गांभीर्याने ही बाब लक्षात घेता आमच्या मागण्या तुम्ही पूर्ण कराव्या, ही या शासनाला हात जोडून नम्रतेची विनंती आहे। शासन आम्हाला आमच्या लेकराबाळांना न्याय द्या, एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे। आणि जीव गेला हरकत नाही, आम्ही काम बंद आंदोलन मागे घेणार नाही। किती दिवस GR निघून 17 महिने झालं, अजून आम्ही इथंच खितपत पडलेले आहेत। तर शासनाला हात जोडून विनंती आहे, आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा आम्ही असंच राहू। आमचे लेकरं उपाशी मरू जा, काय हरकत नाही, पण आम्ही आंदोलन सोडणार नाहीत। धन्यवाद सर। किती वर्षापासून तुमचं मागणी आहे? सर, गेले 21 वर्ष झालं आम्ही कंत्राटी पदावर कामाला आहेत। 4 आणि 5 हजारावर जॉईन झालेले लोक आता कुठं 20,000वर आहेत। मला सांगा, 20,000मध्ये काय येतंय? गोडं तेल 20 वर्षापूर्वी 40 रुपये किलो होतं, आज करडीचं गोडं तेल 350 रुपये किलो आहे। आज सुद्धा आम्ही आमच्या घरी पाम तेल खातो, 110 रुपयाचा पुडा। मला सांगा, पाम तेल हृदयाला हानिकारक आहे, पण आणायचे कुठून पैसे? ज्यावेळेस हृदयविकार होईल, अटॅक होईल, आम्ही मरून जाऊ, पुन्हा आमच्या घरातल्याला दुसऱ्याला अटॅक येईल, काय आम्हाला हरकत नाही। आमची अवकातच नाही करडीचं तेल विकत घेऊन खायचे।
हा, लाखवाल्याला बी गोड तेल तेवढ्यालाच पगार आहे, ज्याला ₹1,00,000 पगार आहे त्याला बी गोड तेल 350 रुपये किलो आहे, आम्हाला बी तेवढंच आहे. आम्हाला फायदा काय शासनाची गुलामी करून? ह्या स्वतंत्र भारतामध्ये गुलामीची फळी म्हणजे कंत्राटी कर्मचारी आहे. बस. किती कर्मचारी ह्या संपात सामील आहेत? 33,000 महाराष्ट्रामध्ये या संपामध्ये 33,000पेक्षा जास्त कर्मचारी संपात आहे. जर 33,000 कर्मचाऱ्याचा जर विचार केला, प्रत्येकाच्या घरी 4-5 लोक त्या नोकरीवर, कंत्राटी नोकरीवर अवलंबून आहेत, तेवढ्याचा परिवार आज टेन्शनमध्ये आहे. जवळपास 2 लाख लोकांचे परिवार उघड्यावर आहेत. तरी सुद्धा शासनाला का आमची कीव येत नसेल? आम्ही काय काम करीत नाहीत का? आणि आमच्यावर जे जाचं काठी आहेत की यांना 5% जर इन्क्रिमेंट वाढवायचं असेल तर यांना एक्सलेंट पाहिजे. एक्सलेंट म्हणजे अरे कामच करायला ना, 20-20 वर्षापासून तेच काम करायला म्हणजे काम आमचं एक्सलेंट नाही का? तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही काय करताल? अरे तुम्हाला 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख पगार आहे, तेवढी तर आमच्या वर्षाची बी पगार नाही. त्याच्यात खायचं काय आणि वाचवायचं काय?